ग्रेट रियांश मॉर्निंग लीडर्स, आज आम्ही 2 दिवसापासून कोरडेलिया क्रूजमध्ये आहेत आणि आपल्यासोबत आहेत बुक्तरे सर, जे नांदेडहून आहेत. त्यांना 2 दिवसात या कोरडेलिया क्रूजमध्ये कसं वाटत आहे, या 2 दिवसामध्ये ते त्यांच्याच तोंडून आपण ऐकू. ग्रेट रियांश मॉर्निंग, मी दिलीप बुक्तरे. आज जर विचार करायला गेलो तर हे 2 दिवस आमचे कसे गेले आम्हाला कळालंच नाही. कारण इथं प्रत्येक फ्लोअरला एक अलग दुनिया आहे. कारण आपण जर विचार करतो स्वर्ग काय असतो, तर स्वर्गपेक्षाही जास्त इथं फॅसिलिटीज आहेत असं म्हणायला काहीच हरकत नाही. कारण प्रत्येक ठिकाणी आता जर खालच्या फ्लोअरवर बघितलं तर खालच्या फ्लोअरवर थिएटर आहेत, त्याच्यापेक्षा वरच्या फ्लोअरवर कसिनो आहेत, गेम्स आहेत, हर एक प्रकारचे गेम्स आहेत. आणि त्याच्या पुन्हा वरच्या फ्लोअरवर 5व्या फ्लोअरवर जिम आहे किंवा बाकीचे खूप साहित्य आहेत. आणि मनोरंजनासाठी म्हणलं तर सगळ्यात जबरदस्त म्हणजे कोरडेलिया क्रूज. आजपर्यंत मी विमानानं खूपदा प्रवास केला, पण विमानामध्ये जी तेवढी मजा नाही जी बीच समुद्रामध्ये आहे. कारण अरबी समुद्रामध्ये बीच समुद्र में अपना जहाज है, वो जो जहाज यहाँ पे बैठे वाला है वो अभी पूरा दिन हम यहाँ पे और बिताना चाहते हैं और ज़बरदस्त है. उसके आगे बोले तो अजून म्हणलं तर इथं सगळ्यात जास्त फॅसिलिटी म्हणलं तर जेवणाची आहे. जेवण एकदम रुचकर आणि बेस्ट आहे. हर एक प्रकारचे पदार्थ आपल्याला इथं अवेलेबल आहेत. जसं म्हणलं तर फ्रूट्स पण अवेलेबल आहेत, पुन्हा कोक्स पण अवेलेबल आहेत. म्हणजे एन्जॉयमेंट इज लाईफ म्हणलं तरी चालते. आणि लाईफमध्ये एन्जॉयमेंट म्हणजे आज आम्ही अनुभवलं, कारण या अगोदर कधीच अनुभवलं नव्हतं. हर हर रियांश, घर घर रियांश. थँक्यू सर.